हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त. आज का नाही, आपण इमोशनली कसं स्ट्रॉंग बनायचं ह्याच्याबद्दल जरासं बोलू. मी माझे स्वतःचे एक्झाम्पल्स मधनं पण तुम्हाला सांगणार आहे. आता इमोशनली आपण का स्ट्रॉंग बनायचं? आपण इमोशनली स्ट्रॉंग नसलो की काय होते? आपण गळून जातो. काही प्रॉब्लेम येऊ देत, चॅलेंजेस येऊ देत, आयुष्य म्हटल्यावर काय अप्स अँड डाऊन्स हे असतेच. हे मेंटली असेल, रिलेशनशिपमध्ये असेल, फायनान्शियली असेल, बरेच चढ उतार हे आयुष्यात येतात. हे सगळ्याला तुम्ही तोंड देऊन भक्कम उभा राहायला यायला पाहिजे. ते आपण इमोशनली स्ट्रॉंग बनायला पाहिजे. सहसा मेजॉरिटी ऑफ द लेडीज, जेंट्स पण काही अगदी इमोशनली तेवढे स्ट्रॉंग नसतात. म्हणजे शेवटी चांगला आहे, तर गुण काही वाईट नाहीये, तो गुण चांगला आहे. पण आपल्याला ह्या जगात जगायला जरा स्ट्रॉंग बनायला पाहिजे. कोणी काही एवढंसं म्हटलं, रडू यायचं. आपण बरोबर असलो, समोरच्यानं आपल्यावर काही म्हटलं, चुकीचे काही, तरी आपण रडतो. आपण स्ट्रॉंगली नाही बाबा, मी असं केलं नाहीये, अमुक नाही असं हे म्हणू शकत नाही. म्हणजे काय, आपण तिथे आपण इमोशनली स्ट्रॉंग नाहीये. मग आपण इमोशनली स्ट्रॉंग कसं व्हायचं? अगदी सोपं आहे, काही अवघड नाहीये. आणि मी हे फॉलो करून स्ट्रॉंग झालेली आहे, म्हणून तुम्हाला सांगते, ऐकून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्याला योग्य वाटते तसं वागायचं. तुम्ही सगळ्यांना एट ए टाइम खुश करू शकणार नाही. आपण नाही ते जनरली काय म्हणतो, नाही बाई असं मी वागले तर तो समोरचं काय म्हणेल, अमुक काय म्हणेल, म्हणून सगळ्यांना आपण खुश करायला जातो. आणि ह्यातनं काय होते, स्वतःला सगळ्या गोष्टींना त्रास होतो. त्यामुळे आपण इमोशनली सुद्धा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आता त्रास होतो, तुम्हाला मी एक्झाम्पल सांगते. एखाद्या जवळचे व्यक्तीला मी पैसे उसने दिले. त्या व्यक्तीनं विचारलं, पुढच्या महिन्यात देते तुला, मला असं अर्जंट आहे, दे. ओके, दिले. त्या व्यक्तीनं महिने नाही दिले, 10 महिन्यानं नाही दिले, 4 वर्ष होऊन गेली नाही दिले, 10 वर्ष होऊन गेली नाही दिले. आणि नंतर एक दिवस आठवण केली, विचारलं की एवढं त्या व्यक्तीला राग आला. रागच काय, माझ्याशी बोलायचं सुद्धा सोडून दिलं. अहो, हे चूक काय? पैसे घेताना तुम्ही पुढचे महिन्यात आणून देतो म्हणून गेला, ते पैसे परत मागितलेले चूक झाली, किंवा तुम्हाला वेळेला मदत केलेली चूक झाली. त्यामुळे असं लोक वागली तरी तुम्ही घट्ट बनायला शिकायला पाहिजे. बोला नाहीस ते गेला शिवडत, माझं काही नुकसान होत नाही, उलट बरं झालं, माझा वेळ वाचला, तेवढा मी उत्तम माझे कामासाठी तो वेळ वाचवू शकते, हे मनानं आणायचं. आणि हेच पैशाचं विचारात एक मी तुम्हाला सांगते, इमोशनली तुम्ही कधी हा आपला आहे, तो आपला आहे, माझी मैत्रीण आहे, नाही कसं म्हणू, असं तुम्ही कधी पैसे देताना, जे मी फॉलो करते तर सांगते,
हल्ली कोणालाही पैसे देताना मी हा विचार करते, ते ना परत दिले नाही तरी मला वाईट वाटणार नाही. असं असलं तरच दान माझी मदत म्हणून मी करते. नाही ते कोणी मला अमुक एवढे द्या हो, तमुक एवढे द्या हो. अहो लोक अगदी गोड बोलून विचारतात, अहो आता मला ₹1,00,000 द्या, मी महिना 25,000 करून तुमचे पुढचे 4 महिने फेडतो म्हणे. अहो शक्य आहे पुढचे 4 महिने तो 25,000 प्रमाणे फेडणार असला तर आता तो कशाला तुमच्याकडनं ₹1,00,000 घेतो. त्यामुळे पैसेचे दृष्टीत इमोशनली तुम्ही बळी पडू नका. द्या कधी, ओके त्यांना परत दिले नाही तरी जाऊ देत माझी मदत म्हणून, असा विचार असला तरच द्या, नाही ते देऊ नका. हे पैसेचे बाबतीत तुम्ही इमोशनली, तुम्हाला लोक कसं इमोशनली वीक करायला बघतात म्हणून. का पैसे परत मागितलेत की तुम्हीच वाईट हो, त्यांना दिलेला आहे त्याचा थँकफुलनेस तरी नाहीच, उलट तुम्ही मागितलेली तुमचीच चूक झाली असं वाटतं. त्यामुळे हे तुम्ही स्ट्रिक्ट राहावा. ह्याचे नंतर हे झालं फायनान्शियली. आता मेंटली पण तुम्हाला वीक करायला लोक बघतात. तुमच्याबद्दल काही बोलतील, काही खोटं बोलत असतील तर तिरायक येऊन मुद्दाम तुमच्या कानावर घालते, अमुक व्यक्ती बघ तुझ्याबद्दल अमुक बोलत होती, तर तुम्हाला दिवसभर तोच डोके, तुम्ही इमोशनली वीक होऊन जाता. एक लक्षात ठेवा, तुमच्याबद्दल तुमचे अगदी जवळचे लोकांशिवाय बाकीच्यांना काही वाटत नाही. उलट त्यांना वाटते तुम्ही आणि खाली घसरलात तरच त्यांना आनंद होतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं, कोणी काही म्हटलं तरी मनाला लावून घ्यायचं नाही. बिलकुल नाही म्हणजे बिलकुल मनाला लावून घ्यायचं नाही. उलट असं ते म्हणालाय ना, हा मी असं काय काम करून दाखवतो, थोडे दिवसानं तेला होऊन आपल्यापाशी यावं, भेटावं, बोलावं किंवा ती व्यक्ती माझे नातेतली आहे असं म्हणावं, असं मी काम करणार आहे. म्हणून तुम्ही अगदी मनानं स्ट्रॉंग व्हा. जे काम तुम्ही करता ते काम एकदम अगदी फुल फोकस करा. म्हणजे काय होते, तुम्ही तरी हॅपी होताच. त्यामुळे कधीच सॅड होऊ नका. सॅड झालात की काय होते, दुसरा तुमचा गैरफायदा घेतो आणि तुम्ही दुःखी झालात, कोणाला काही त्यातनं काही वाटत नाही, उलट त्यांना आनंद वाटतो, ते एन्जॉय करतात. म्हणून एक लक्षात ठेवा, काही झालं तरी मी बिलकुल दुःखी होणार नाही. आणि एक महत्वाचं म्हणजे जे काही आपण मिस्टेक केले असले तरी त्या मिस्टेक्स मधनं आपण शिकत जायचं, त्यातनं काहीतरी नवीन धडा घ्यायचा. ते मिस्टेक्स मधनं आपण शिकल्यामुळे आपल्यात आणि बेटरमेंट होत जाते. आणि कायम तुमचे इनर व्हॉइसला तुम्ही ऐका. तुमचे इनर व्हॉइस इट इज युअर बेस्ट फ्रेंड. तुमच्या मनाला विचारा, हे मी करते हे बरोबर आहे का? इनर व्हॉइस काय म्हणते त्याला ओके म्हणा. आता हे बघा, मी आता व्हिडिओ करताना नीटनेटका आवरून बसते. काही लोक म्हणतात कशाला, कितीतरी बायका नाही का गाऊनवर व्हिडिओ करतात, मग कशाला एवढा आवरून बसायचं. पण माझं इनर व्हॉइस काय म्हणते,
त्याचेप्रमाणे मी वागणार. नो डाऊट माझे घरात बसून मी व्हिडिओ बनवते, म्हणून काही मी गाऊनवर बसून व्हिडिओ बनवणार नाही. का? माझं इनर व्हॉइस मला सांगते नाही तसं करू नकोस, कोणी काही म्हणू दे. त्यामुळे तुमचं इनर व्हॉइसला तुम्ही ऐका आणि लोक काय म्हणतात ह्याच्याकडे कम्प्लिटली दुर्लक्ष करा. कोणी काही म्हटलं, तुमचे कानावर पडलं तरी एका कानानं ऐकायचं, दुसरे कानानं सोडून द्यायचं. एवढं तुम्ही केलात का नाही? तुम्ही इमोशनली एकदम स्ट्रॉंग होता. कोणी तुम्हाला खाली खेचू शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, माझं इनर व्हॉइस आहे, तोच माझं बेस्ट फ्रेंड आहे. बाकी कोणी काही म्हणू दे, डोंट पे एनी अटेन्शन. एवढं केलात का नाही? बघा पटकन उद्यापासून तुमचे काय डेव्हलपमेंट व्हायला लागते. तुम्ही कायम आनंदी राहता, खुश राहता. करून तरी बघा. माझे स्वतःच्या अनुभवातनं सांगितलेलं आहे, त्यामुळे 100% करेक्ट आहे. अच्छा, हॅव ए गुड डे.